नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या धमाकेदार प्रोमोमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। पार्थने काव्यार्थ रूममध्ये काव्याची एंट्री करताच आता मात्र पार्थ आणि काव्याच्या प्रेमाला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे। तरी ते आता काव्या घरी आल्यामुळे सगळेजण खूपच खुश असतात। त्याच वेळेस आता लगेच नंदिनीचे वडील तिला म्हणू लागतात, नंदिनी चल आता आपल्याला निघायचं ना। आता जीवाला मात्र खूप मोठा प्रश्न पडलेला असतो, कारण नंदिनी तिचा काय निर्णय घेईल असे असंख्य प्रश्न त्याच्या मनात वादळ घालत असतात। तो आता लगेच नंदिनीकडे बघू लागतो। त्याच वेळेस आता नंदिनीचे वडील म्हणू लागतात, निघायचं ना आपल्याला, चल मग उशीर होतोय। तेव्हा नंदिनी म्हणू लागते, नाही बाबा आता मी इथेच थांबणार आहे, मी तुमच्याबरोबर नाही येणार। हे ऐकून नंदिनीच्या वडिलांनाही मोठा धक्का बसलेला असतो, कारण नंदिनीने इथे थांबण्याचा निर्णय घेतलेला असतो। याचा अर्थ नंदिनीने सगळा भूतकाळ विसरून नवीन सुरुवात करायचं ठरवलेलं असेल का। जीवा मात्र नंदिनीकडे बघू लागतो, तर इकडे आता काव्य आपल्या रूममध्ये असते। त्यावर मात्र आता लगेच पार्थ स्वतःच्या हाताने काव्यासाठी फूड सॅलेड घेऊन येतो। तेव्हा आता पार्थ म्हणू लागतो, चला चला काव्या मॅडम, हे आता फूड सॅलेड खाऊन टाकायचं, चला पटकन। तेव्हा काव्या म्हणू लागते, नाही मला नाही खायचं, कारण ज्या हाताने हे सॅलेड बनवलंय त्या हातांनी जर मला भरवायचं नसेल तर मला खायचंच नाही आहे। तेव्हा लगेच आता प्रेमानेच पार्थ काव्याकडे बघतच म्हणू लागतो, अच्छा तर या बोक्याकडनं लाड करून घ्यायचे का या मांजरीला, चालेल हा बोका लाड करायला तयार आहे, असे म्हणत आता पार्थ स्वतःच्या हाताने इथे काव्याला ते सॅलेड भरवायला जातो। आता चमचा भरणं घेऊन लगेच त्याने आता काव्याकडे घेऊन न जाता आपल्या स्वतःच्या तोंडाकडे घेतलेलं असतं। काव्या लगेच आता पार्थजवळ येते। आता दोघांमध्ये तो चमचा धरलेला असतो। दोघेही आता अगदी जवळ आलेले असतात, एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून एकमेकांकडे बघत असतात आणि दोघे मात्र जणू प्रेमात बुडालेले असतात। काव्याही आता पार्थच्या प्रेमात बुडालेली असते। तर इथे आता या काव्यार्थ रूममध्ये काव्या आणि पार्थच्या प्रेमाची सुरुवात तर झालेली असते, पण मात्र यांच्या प्रेमामध्ये रम्या नावाचं हे वादळ येईल का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल। तर इकडे नंदिनी सगळा भूतकाळ विसरून आता इथे थांबण्याचा निर्णय घेईल का हेही आपल्याला लवकरच कळेल। त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।